स्वामी समर्थ. आपलं मनःपूर्वक स्वागत आहे कृपा सिंधू स्वामी समर्थ या चॅनेलवर. आज आपण बघणार आहोत कुंभ राशीच्या जातकांसाठी जून 2025 महिना कसा असेल, एक सविस्तर भविष्यवाणी. आपले राशी भविष्य सांगताना आम्ही केवळ ग्रहांची स्थिती सांगत नाही, तर तुमचे संपूर्ण जीवन कसे प्रभावित होईल, कोणत्या काळजीची गरज आहे आणि कोणते संधीचे क्षण आहेत हे सुद्धा सविस्तर सांगणार आहोत. ग्रहांची स्थिती महत्त्वाची गोचर माहिती. जून 2025 मध्ये ग्रहांची जी स्थिती आहे ती कुंभ राशीच्या जातकांसाठी महत्त्वपूर्ण व निर्णायक ठरणार आहे. शनी स्वतः आपल्या राशीत आहे, म्हणजे कुंभ राशीमध्येच भ्रमण करत आहे. गुरु बृहस्पती मीन राशीत म्हणजे तुमच्या धनभावात आहे, ज्यामुळे आर्थिक बाबतीत प्रगतीचे संकेत आहेत. मंगल मिथुन राशीत पंचम भावात आहे, त्यामुळे प्रेम संबंध, संतान व सर्जनशीलता यावर प्रभाव टाकतोय. सूर्य व शुक्र महिन्याच्या पहिल्या अर्ध्या भागात मिथुन राशीत आणि नंतर ते कर्क राशीत प्रवेश करतील, त्यामुळे वैयक्तिक जीवनात आणि आरोग्यावर परिणाम होईल. ही गोचर स्थिती पाहता कुंभ राशीच्या जातकांसाठी हा जून महिना स्वतःची ओळख पटवून देण्याचा मास आहे. मानसिक व वैचारिक स्थिती, आत्मनिरीक्षण आणि ठोस निर्णय. या महिन्यात तुमचे मन अतिशय सजग, सक्रिय आणि ठराविक हेतूकडे झुकणारे राहील. मनात सतत नवीन योजना आणि संकल्पनांचा उद्रेक होईल. एखादा जुना निर्णय पुन्हा तपासावासा वाटेल. काही जण आध्यात्मिक मार्गाकडे वळतील. ध्यान, योग, वाचन आणि अंतर्मुखतेकडे झुकणे वाढेल. ग्रहस्थितीनुसार स्वतःच्या क्षमतांचा शोध हा या महिन्याचा मुख्य मंत्र आहे. नोकरी, व्यवसाय, करिअरमध्ये नवे वळण. नोकरी करणाऱ्यांसाठी या महिन्यात नोकरीच्या क्षेत्रात महत्त्वाचे बदल संभवतात. वरिष्ठांकडून जबाबदाऱ्या वाढतील, त्याच्याबरोबर प्रशंसेचे आणि प्रमोशनचे योग आहेत. काही जणांना विभागांतर किंवा नवीन प्रोजेक्ट्सवर काम करण्याची संधी मिळेल. ऑफिस पॉलिटिक्सपासून सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे. टीप: 11 जून ते 21 जून हा काळ नोकरीच्या निर्णयांसाठी अत्यंत लाभदायक आहे. स्वतंत्र व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन भागीदारीचे प्रस्ताव येतील, पण तात्काळ निर्णय न घेता नीट विचार करूनच निर्णय घ्या. मार्केटिंग, जाहिरात, डिजिटल प्लॅटफॉर्मवर व्यवसाय वाढवण्याचे चांगले दिवस आहेत. एखाद्या जुन्या क्लायंटकडून मोठा ऑर्डर मिळू शकतो. कर्ज घेण्याची गरज भासू शकते, योग्य नियोजन करा. आर्थिक स्थिती, योजनाबद्ध खर्च आणि अचानक लाभ. गुरु धनभावात असल्यामुळे आर्थिक दृष्टीने हा महिना अनुकूल आहे. जुन्या गुंतवणुकीचा परतावा मिळू शकतो. जमीन जुमला संबंधित व्यवहारात यश येईल. पण संपत्तीचे वाटप, कुटुंबातील संपत्तीचे वाद उभे राहू शकतात, यात संयम ठेवा. विशेष सूचना: महिन्याच्या सुरुवातीस 10 तारखेच्या आसपास अनावश्यक खर्च वाढू शकतो. मोठे आर्थिक निर्णय हा काळ टाळा. प्रेम, विवाह व नातेसंबंध, संवेदनशीलतेची गरज. प्रेम संबंध. पंचम स्थानातील मंगल आणि शुक्र यामुळे भावनांचा जोर वाढलेला असेल. सिंगल असणाऱ्यांना नवीन व्यक्ती भेटू शकते. जुन्या प्रियकर, प्रेयसीशी पुन्हा संपर्क येऊ शकतो. पण हट्टीपणा आणि अहंकार टाळा, अन्यथा सुंदर नाते बिघडू शकते. वैवाहिक जीवन. जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे, विशेषतः कौटुंबिक विषयांवरून. सासरच्या मंडळींच्या हस्तक्षेपामुळे तणाव निर्माण होऊ शकतो. संवाद वाढवा. एकत्र एखादी छोटी सहल प्लॅन करा, यामुळे संबंध गोड होतील. कौटुंबिक व सामाजिक जीवन संतुलन साधा. घरातील वातावरण सुरुवातीला थोडं गोंधळाचे राहील, पण नंतर स्थिर होईल. एखाद्या आजारी वडीलधारी व्यक्तीची विशेष काळजी घ्या. कुटुंबात जुन्या वादांचे निराकरण होईल. भावंडांमध्ये एकोप्याची भावना वाढेल. सामाजिक स्तरावर प्रतिष्ठा वाढेल. कुठल्या तरी धार्मिक कार्यात भाग घेण्याचा योग आहे.
आरोग्य, मानसिक तणाव व अपचन टाळा. शनीच्या राशीस्थानी असल्यामुळे शरीरात थकवा, अवयवांमध्ये जडपणा जाणवू शकतो. अनियमित झोप, अपचन, गॅस्ट्रिक त्रास हे या महिन्याचे त्रासदायक मुद्दे ठरू शकतात. सतत स्क्रीन टाईममुळे डोळ्यांवर ताण येण्याची शक्यता आहे. आरोग्य टिप्स: सकाळी 15 मिनिटे सूर्यनमस्कार करा. रात्री हलके भोजन घ्या. फोन, लॅपटॉप वापरणे 1 तासाने कमी करा, झोप सुधारेल. दररोज 3 लिटर पाणी प्या आणि फळे खा. उपाय: शुभ दिवस व विशेष सूचना. शुभ दिवस: 3 जून, 9 जून, 14 जून, 22 जून, 28 जून. शुभ रंग: जांभळा, राखाडी आणि निळा. उपाय: शनिवारी लोखंड तेल किंवा काल्या वस्त्रांचे दान करा. ओम शन शनैश्चराय नमः हा मंत्र 108 वेळा म्हणा. स्वच्छ मनाने सेवा करा, सकारात्मकता वाढेल. महत्त्वाचे निष्कर्ष: जून महिना तुमच्यासाठी काय सांगतो? कुंभ राशीच्या जातकांसाठी जून 2025 हा महिना प्रत्येक जीवन घटकासाठी निर्णायक ठरणार आहे. व्यवसायात नवीन संधी, नात्यांत संवेदनशीलता, आरोग्याबाबत सजगता, आत्मचिंतनाची वेळ, आर्थिक स्थैर्याचा मार्ग. यश तुमच्या पावलांजवळ येऊन थांबलंय, फक्त त्याचा योग्य वापर करायला विसरू नका. जर हे राशी भविष्य तुम्हाला उपयुक्त वाटले असेल तर नक्की लाईक, शेअर करा आणि आमच्या कृपासिंधू स्वामी समर्थ या चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या राशीमध्ये. श्री स्वामी समर्थ.